नमस्कार सगळ्यांना. नमस्कार सगळ्यांना. आज आपण 22 जानेवारी 2024 दिवसात आहोत. आजचा दिवस फार महत्वाचा आहे. आज अयोध्येमध्ये रामाच्या मूर्तीची स्थापना झालेली आहे, अयोध्येतील नवीन देवळामध्ये. आणि असं म्हणायला हरकत नाही, श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली सजली. आपल्याला माहिती आहे की दिलासा विरंगुळा केंद्र याला साधारण 5 वर्ष झाली आहेत. साधारण नाही, 5 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि 22 तारखेला दिलासा विरंगुळा केंद्रातर्फे आमच्या सिनियर सिटीजन्स तर्फे काय कार्यक्रम, असं जेव्हा मनात एक विषय आला, तेव्हा मी आपल्या 4 सभासदांना विनंती केली. पण ही कधी केली? मी गुरुवारी दिनांक 18 तारखेला संध्याकाळी केली. म्हणजे आज 4 सभासदांमध्ये 3 गायक आणि एक निवेदनकार आहेत. त्यांना आपण निरूपणकार पण म्हणू शकतो. तर यांनी गेल्या 3 दिवसामध्ये हा कार्यक्रम आपापल्या घरी बसून ठरवलेला आहे. एकत्र प्रॅक्टिस करायला वेळ मिळाली नाही, कारण सर्व ठिकाणी हे गेले 3ही दिवस मोठ्या प्रमाणात कार्यक्रम चालू आहेत आणि या कार्यक्रमात ते 4ही जण सहभागी आहेत. तर आज आपण हे 4 जण मिळून आणखी एक 5वी व्यक्ती आहे, त्याचा उल्लेख मी नंतर करतो. आपले माननीय गदी माडगुळकर यांनी रचना केलेलं आणि माननीय बाबूजी म्हणजे सुधीर फडके यांनी चालबद्ध आणि गायलेलं जे अजरामर गीत रामायण आहे, हे दोघही आज हयात नसताना हे अजरामर गीत रामायण सर्वत्र चालू आहे आणि चालू जातं आणि प्रत्येकाला ऐकायला आवडतं. ते गीत रामायण आज आपल्या समोर सादर होणार आहे. तर हे सादर कोण करणार आहे? आपल्या मी म्हटल्याप्रमाणे निवेदन किंवा निरूपण या माधुरी अजूनकर करणार आहेत. गायक आहेत स्वाती अग्निहोत्री, आपले लाडके बाबूजी सतीश साठे आणि दुसरे लाडके सुहास गुर्जर, हे 3 जण गायन करणार आहेत. पण जेव्हा या 3 दिवसात अचानक की एवढं जे निवेदन किंवा निरूपण आहे ते लिहिणार कसं आणि त्याच्यासाठी कोणाकडे तो गीतरामायणाचा ग्रंथ आहे, असा विषय झाल्यानंतर सुहास गुर्जर यांच्या धर्मपत्नी माधवी यांनी पुढाकार घेतला आणि ते अल्प वेळेमध्ये सगळं लिहून दिलं. आणि त्यामुळे मी म्हटलं एक आणखी त्याच्यात व्यक्ती आहे 5वी, ते म्हणजे माधवी गुर्जर. तर ह्या 4 मिळून आपल्याकडे सादर होणार आहे असं म्हणायला हरकत नाही, पण आपल्याला समोर 4च दिसणार आहेत. तर नेहमीच्या प्रथेप्रमाणे आपण शंखनादाने कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. तर मी प्रथम विनंती करतो आहे की प्रदीप अडूर यांनी शंखनाद करावा. त्या मागोमाग विजय डेंगे हे शंखनाद करतील. तर प्रदीप अडूर, शंखनाद. विजय. वा वा वा, फार शुभ आणि सुरेल शंखनादाने कार्यक्रमाची सुरुवात होते आहे. आणि मला सांगायला आवडेल की आज जे मूर्ती स्थापना झालेली आहे अयोध्येला, तिकडच्याही पूजेमध्ये शंखनादाने फार महत्वाचा रोल होता शंखनादाचा. आणि ते जी शुभ व्हायब्रेशन्स आहेत ती आपल्याला सदैव प्रदीप अडूर आणि विजय डेंगे अशा दोघांच्या रूपाने प्राप्त होतात. आणि मला आज दोघांनी फोन करून सांगितलं की आम्ही शंखनाद करणार आहोत. दोघांचे खूप खूप आभार आहे. आता आपण आपल्या गीत रामायणाच्या कार्यक्रमाकडे वळतो. तर मी मंजिरीताईंना विनंती करीन, मंजिरीताई अनम्यूट करा.
सगळ्यांचं चौघांचंही स्वागत आहे. आपण गीत रामायणात सुरुवात करा अशी विनंती करतो. समोर रामाचा फोटो दिसतो. तर त्या फोटो हनुमानाची स्थापना रामायण सादर होतं. पण हनुमानाने सांगितलेलं आहे की रामायण असेल तेव्हा माझी स्थापना मी गीत रामायणाबरोबर तर इथे आपल्या आणि चौघे दिसत आहेत. उजवी आणि त्या निरूपणकार माधुरी यल्लापूर, नंतर लाल साडी माती अग्निहोत्री, नंतर आहेत ते आपले बाबू म्हणतो सतीश साठे, त्यानंतर आहेत ते गुर्जर. चौथा विनंती आपण कार्यक्रम माधुरीताई सुरुवात करा. धन्यवाद सर. नमस्कार रसिक श्रोते हो. सर्व निराळाचा विरंगुळांच्या आपल्या सर्व मित्रमैत्रिणींचं सुस्वागतम. रामराम मंडळी. सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचं स्वागत करत असताना देशात सगळीकडेच एक आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पसरलंय. आजच्या या वातावरणात मांगल्याचे सूर भरून राहिले आहेत. याचं कारण आपल्या सर्वांना माहीतच आहे, बरोबर. आज अयोध्येत संपन्न झालेला रामलल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा देश विदेशातला प्रत्येक भारतीय आपापल्या परीने हा दिवस एखाद्या उत्सवासारखा साजरा करतोय. त्यातला आपला सहभाग म्हणून आपल्या दिलासा विरंगुळा केंद्रातर्फे काही गायक कलाकार आपल्या समोर गीत रामायणातील निवडक गीतं सादर करणार आहेत. आणि ही संधी आजच्या या ऐतिहासिक दिवशी खानोलकर सरांनी आम्हाला दिली त्याबद्दल प्रथमच खानोलकर सरांचे मनपूर्वक आभार. एक गोष्ट कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी सांगते की वेळेच्या बंधनामुळे काही निवडक गाणी आणि त्या गाण्यातली निवडक कडवीच आम्ही सादर करणार आहोत. श्रोते हो, प्रस्तावनेत जास्त वेळ न घालवता कार्यक्रमाकडे वळूया. कवी श्रेष्ठ रवींद्रनाथांनी म्हटलं आहे की रामायण ही भारताच्या मौलिक भावभावनांची भागीरथी आहे. रामायणातील पात्रे आम्हा सर्व भारतीयांना घरच्या माणसा इतकी किंबहुना त्याहूनही अधिक प्रिय आहे. आपल्या मराठी मनाला या रामरसायनाचा ध्यास आहे. रामाची मूर्ती आणि रामाची कीर्ती हा मराठी मनाचा आणि प्रतिमेचा ध्यास आहे. कविवर्य श्री गदी माडगुळकर आणि पुणे आकाशवाणीचे सीताकांत लाड एका संध्याकाळी सहज भेटतात काय. बोलता बोलता गीत रामायणाची संकल्पना सुचते काय. त्यांना सुधीर फडकेंसारख्या मातब्बर गायक संगीतकाराची साथ लागते काय. आणि एका अजरामर कार्यक्रमाची निर्मिती होते काय. सगळंच खूप खूप विलक्षण आहे. केवळ दैवी योगच म्हणावा लागेल. तर या कार्यक्रमाचं पहिलं पुष्प रसिक श्रोत्यांपुढे सादर करताना मनात अत्यंत आनंद आणि थोडीशी धाकधूक आहे, कारण तयारीला आम्हाला वेळ खूपच कमी मिळाला. तेव्हा चूक भूल माफ करावी. तर आता कार्यक्रमाकडे वळूया. अश्वमेध यज्ञासाठी अयोध्येत जनसागर लोटला होता. तेव्हा तिथे तापस वेश धारण करून दोन बटू आले आणि म्हणू लागले की आम्ही महर्षी वाल्मिकींचे शिष्य आहोत आणि आम्ही रामचरित्र गायन करणार आहोत. त्या प्रसंगाचे वर्णन करणारे हे गीत आपणा पुढे आता सादर करत आहेत सुहास गुर्जर. ऐकूया कुशलव रामायण गाती. श्री राम श्री राम श्री राम श्री राम
श्रीराम श्रीराम स्वये श्री राम प्रभु ऐकती स्वये श्री राम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती स्वये श्री राम प्रभु ऐकती स्वये श्री राम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायाचे कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायाचे पुत्र सांगती चरित पित्याचे पुत्र सांगती चरित पित्याचे ज्योतीने तेजाची आरती ज्योतीने तेजाची आरती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती ते प्रतिभेच्या आम्रवनातील वसंत वैभव गाते कोकिल ते प्रतिभेच्या आम्रवनातील वसंत वैभव गाते कोकिल बालस्वरानी करुणी किलबिल बालस्वरानी करुणी किलबिल गायने ऋतुराजा भरिती गायने ऋतुराजा भरिती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती पुरुषार्थाची चारी चौकट त्यात पाहता निज जीवन पट पुरुषार्थाची चारी चौकट त्यात पाहता निज जीवन पट प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट प्रभूचे लोचन फाणावती प्रभूचे लोचन फाणावती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती सोडून आसन उठले राघव उठले राघव सोडून आसन उठले राघव उठले राघव उठून कवळीती आपुले शैशव पुत्र भेटीचा घडे महोत्सव पुत्र भेटीचा घडे महोत्सव परितो उभयानच माहिती परितो उभयानच माहिती कुशलव रामायण गाती
कुशलव रामायण गाती स्वये श्री राम प्रभु ऐकती स्वये श्री राम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती. वा वा, छान सुहासजी, काय अप्रतिम रचना आहे नाही? काय वर्णन केलंय गीतात लवकुशांचं, केवळ अद्भुत. शब्दरचना अशी की तो सभा मंडप आपल्या पुढे जिवंत उभा राहतो. तिथे उपस्थितांची जी स्थिती होती त्याहून आपली अवस्था काही वेगळी नाही. गीताचं शेवटचं कडवं म्हणजे तर कळसच म्हणावा लागेल. यज्ञ मंडपात श्रोते प्राण कानाशी एकवटून लवकुशांचं गायन ऐकत आहे. अयोध्या नगरीचं, तिथल्या वातावरणाचं, नागरिकांचं, दशरथ राजा आणि राण्यांचं वर्णन दोघे करतायत. तर ऐकूया सरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी सादर करतायत सतीश साठे. सरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी अयोध्या मनुनिर्मित नगरी सरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी अयोध्या मनुनिर्मित नगरी अयोध्या मनुनिर्मित नगरी. त्या नगरीच्या विशालतेवर उभ्या राहिल्या वास्तू सुंदर मधुन वाहती मार्ग समांतर रथबाजी गजपथिक चालती नटुनी त्यांच्यावरी हो नटुनी त्यांच्यावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी. स्त्रिया प्रतिव्रता पुरुषही धार्मिक पुत्र उपजती निज कुलदीपक नृशंसना कुणी नास्तिक अतृप्तीचा कुठे नवावर नगरी घरी अंतरी हो नगरी घरी अंतरी अयोध्या मनुनिर्मित नगरी अयोध्या मनुनिर्मित नगरी. तिघी स्त्रियांच्या प्रीत संगमी तिने लोकीचे सुख ये धामी तिन्ही स्त्रियांच्या प्रीत संगमी तिने लोकीचे सुख ये धामी एक उणेपण गृहस्थाश्रमी एक उणेपण गृहस्थाश्रमी पुत्रोदयपण अजूनी नभता प्रीतीच्या अंबरी हो प्रीतीच्या अंबरी अयोध्या मनुनिर्मित नगरी अयोध्या मनुनिर्मित नगरी. राजसौख्य ते सौख्य जनांचे एकच चिंतन लक्ष्मणांचे राजसौख्य ते सौख्य जनांचे एकच चिंतन लक्ष्मणांचे काय काज या सौख्य धनाचे कल्पतरूला फूल नसे का कल्पतरूला फूल नसे का वसंत सरला तरी
हो वसंत सरला तरी अयोध्या मननिर्मित नगरी, अयोध्या मननिर्मित नगरी. वा सतीशजी, खूपच छान. या मनुनिर्मित नगरीत काय नव्हतं? किती छान वर्णन केलंय या मनुनिर्मित नगरीचं. आज आपण ज्या वेळेला अयोध्येचे सगळे बघतोय त्यावेळेला आपणही असं म्हणू शकतो की मोदी निर्मित या अयोध्या नगरीमध्ये काय कमी आहे? अप्रतिम आहे सगळं. या मनुनगरीमध्ये काय नव्हतं? या विशाल नगरीत सुंदर वास्तू होत्या, सुंदर उपवने होती, नृत्य, गायन, मृदुंग, वीणा यांचा सततचा नाद होता. स्त्री पुरुष धार्मिक होते, कोठेही अतृप्तता नव्हती. राजा दशरथासारखा धर्मपरायण राजा होता. 3 कुलीन सुंदर अशा राण्या होत्या. त्यात काही उणे म्हणाल तर एकच होते की कितीतरी नवसायास करूनही तिन्ही राण्यांच्या पोटी संतान नव्हते. कल्पतरूला फूल नसे का वसंत सरला तरी, असं कौशल्याला वाटत होतं. पण राजा दशरथाला मात्र पुन्हा वसंताची चाहूल लागली होती. कारण त्यांनी आपली चिंता गुरुजनांपासून बोलून दाखवल्यानंतर गुरुजनांनी राजाला पुत्रकामेष्टी यज्ञ करण्यास सांगितले. कौशल्याजवळ हे बोलताना राजा दशरथाला मात्र खात्री होती, इप्सित तो ते देईल अग्नी अनंत हाताने. झालं. दशरथाने यज्ञाला प्रारंभ केला आणि एका शुभवेळी यज्ञाच्या ज्वालेतून रक्तवर्ण महापुरुष प्रगट झाला आणि तो दशरथाला म्हणाला, दशरथा, तुझ्या यज्ञी मी अवतरलो आहे, हा माझा सन्मान आहे. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होत. या प्रसंगाचंच हे गीत आपल्या पुढे घेऊन येत आहेत सतीश. दशरथाला तो महापुरुष म्हणतो, दशरथा घे हे पाय सदा. तेव्हा सतीशजी या प्रसंगाचं हे गीत आपल्या पुढे सादर करतायत. दशरथा दशरथा घे पायसदान पायसदान. दशरथा घे पायसदान पायसदान. तुझ्या यज्ञी मी प्रगट झालो, तुझ्या यज्ञी मी प्रगट झालो. हा माझा सन्मान. दशरथा 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 घे पायसदान पायसदान. करात घेई सुवर्ण स्थाली, दे राण्यांना खीर आतली. करात घेई सुवर्ण स्थाली, दे राण्यांना खीर आतली. कामधेनुच्या दुधाहूनही, कामधेनुच्या दुग्धाहूनही ओज हिचे बलवान. दशरथा 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 घे पायसदान पायसदान. राण्या करतील पायस भक्षण, उदरी होईल वंशारोपण. राण्या करतील पायस भक्षण, उदरी होईल वंशारोपण. त्यांच्या पोटी जन्मा येतील, त्यांच्या पोटी जन्मा येतील योद्धे 4 महान. दशरथा 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 घे पायसदान
स्नान कृतार्थ दिसती तुझी लोचने कृतार्थ मीही तुझ्या दर्शने कृतार्थ दिसती तुझी लोचने कृतार्थ दिसती तुझी लोचने कृतार्थ मीही तुझ्या दर्शने देयाज्ञा मज नृपा देयाज्ञा मज नृपा पावतो यज्ञी अंतर्धान दशरथा 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 घे पायसदान पायसदान दशरथा. छान छान, धन्यवाद सतीश. तर यज्ञ पुरुषाने आशीर्वाद दिल्याप्रमाणे पायसाच्या भक्षणाने राण्यांच्या पोटी 4 पुत्रांनी जन्म घेतला. प्रासादातील सुखाला आता सीमाच राहिल्या नाही. नगरवासियांचा आनंद तर ओसंडून वाहत होता. 4ही बाळे दिसामाजी वाढू लागली. पण अयोध्येतील स्त्रिया मात्र अजूनही श्री रामजन्माचे गीत आळवत होत्या. 2 प्रहरी का ग शिरी सूर्य थांबला राम जन्मला ग सखे राम जन्मला. सादर करताहेत स्वाती अग्निहोत्रे. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती. 2 प्रहरी काळजी सूर्य थांबला राम जन्मला ग सखी राम जन्मला राम जन्मला ग सखी राम जन्मला. कौसल्या राणी हळू उघडी लोचने निपुण जाय माय स्वतः पुत्र दर्शने. ओघळले आसु सुखे कंठ दाटला ओघळले आसु सुखे कंठ दाटला राम जन्मला ग सखी राम जन्मला राम जन्मला ग सखी राम जन्मला. राजगृही येलवी सौख्य पर्वणी सौख्य पर्वणी पानावून हंबरल्या धेनु अंगणी धेनु अंगणी. दुंदुभीचा नाद तोच धुंद गोंधला दुंदुभीचा नाद तोच धुंद गोंधला राम जन्मला ग सखी राम जन्मला राम जन्मला ग सखी राम जन्मला. पुष्पांजली फेकी कुणी कोणी भूषणे हास्याने लोपविले शब्द भाषणे. पुष्पांजली फेकी कुणी कोणी भूषणे हास्याने लोपविले शब्द भाषणे. वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला राम जन्मला ग सखी राम जन्मला राम जन्मला ग सखी राम जन्मला. बुडून जाय नगर सर्व नृत्य गायनी नृत्य गायनी. सूररंग तालयात मग्न मेदिनी
मग्न मेदिनी डोलत शेती जरा शेष डोलला डोलत शेती जरा शेष डोलला राम जन्मला ग सखी राम जन्मला राम जन्मला ग सखी राम जन्मला राम जन्मला ग सखी राम जन्मला. खरंच गोड हसरं मोहक सुंदर तानुलं आलं ना डोळ्यासमोर. दशरथ राजाच्या घरी चारी पुत्र मोठे होताना वेगवेगळ्या विद्या आत्मसात करत होते आणि आता तर ते राजसभेचे कामकाजही हळूहळू बघायला लागले. एके दिवशी महर्षी विद्वामित्र तिथे आले. त्यांचे यथोचित आदरातिथ्य झाल्यावर राजाने त्यांना येण्याचं कारण विचारलं आणि काय ती आज्ञा करावी असं त्यांना सांगितलं. महर्षी विश्वामित्रांनी त्यांना लगेचच आज्ञा केली की मायावी राक्षसांपासून आमच्या यज्ञाचं रक्षण आणि यज्ञाची सांगता केवळ श्रीरामाच्या हाती आहे. तर या रक्षणासाठी दशरथा तू तुझा ज्येष्ठ पुत्र मला दे. तेव्हा ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा हे गीत आपल्या समोर सादर करतायत सुहास गुर्जर. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा यज्ञ रक्षणास योग्य तोची सर्वथा ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा मायावी रात्रीचर कष्टविती मजसी फार मायावी रात्रीचर कष्टविती मजसी फार कैकवार करुण यज्ञ नाही सांगता ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा बालवीर राम तुझा देवो त्या घोर सजा बालवीर राम तुझा देवो त्या घोर सजा सान जरी बाळ तुझा थोर योग्यता ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा प्राणाहून वचनी प्रीत रघुवंशी ही चरित प्राणाहून वचनी प्रीत रघुवंशी ही चरित दाखवी बघ राम स्वतः पूर्ण सिद्धता ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा श्रीरामा तूच मान श्रीरामा तूच मान घेई तुझे चाप बाण येतो तर येऊ दे येतो तर येऊ दे अनुज मागता ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा यज्ञ रक्षणास योग्य तोची सर्वथा ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. छान सुहासजी, धन्यवाद. विश्वामित्रांची मागणी अर्थातच दशरथ राजाला काही टाळता येणं शक्यच नव्हतं. कौशल्यानं सुद्धा आपल्या ममतेला बाण घातला आणि माता पित्यांचे आशीर्वाद घेऊन राम लक्ष्मण दोघं बंधू प्रासादाबाहेर पडले. वाटेत श्रीरामांनी त्राटिकेचा वध केला, सुबाहूचा वध केला आणि गुरुजनांच्या आज्ञेने मिथिलेचा प्रवास सुरू केला. वाटेतच श्रीरामांनी अहल्येची कथा ऐकली आणि शिलेला चरणस्पर्श करून अहिल्याला शापमुक्त केलं. त्या प्रसंगाचं वर्णन नसलेलं हे गीत आपल्या पुढे सादर करतायत स्वाती अग्निहोत्री. आज मी शापमुक्त झाले. रामा चरण तुझे लागले आज मी शापमुक्त झाले आज मी शापमुक्त झाले. रामा
कृती माझी मदये पुन्हा कृती तुझ्या कृपेची शिल्प सकृती माझी मदये पुन्हा कृती मुक्त जाहले श्वास चुंबिती पावनही पाऊले आज मी शापमुक्त झाले आज मी शापमुक्त झाले मौना नाही स्फुरले भाषण मौना नाही स्फुरले भाषण श्रीरामा तू पतित पावन श्रीरामा तू पतित पावन तुझ्या दयेने आज हलाहल अमृतात नाहले आज मी शापमुक्त झाले आज मी शापमुक्त झाले पतित पावना श्री रघुराजा श्री रघुराजा श्री रघुराजा पतित पावना श्री रघुराजा काय बांधू मी तुमची सेवा तुमची पूजा काय बांधू मी तुमची पूजा तुमची पूजा पुनर्जात हे जीवन अवघे पुनर्जात हे जीवन अवघे पायावर वाहिले आज मी शापमुक्त झाले आज मी शापमुक्त झाले रामा चरण तुझे लागले आज मी शापमुक्त झाले आज मी शापमुक्त झाले वा वा खूप छान स्वाती श्रोते हो मनाला भावविभोर करणारं संगीत आता आपण ऐकलं तसं आणि हृदयामध्ये भक्तीचा ओलावा निर्माण करणारे शब्द सामर्थ्य यामुळे गीत रामायणाने जनमानसाला अगदी नादावून सोडले गीत रामायणाच्या निर्मितीचा तो काळ आपल्या डोळ्यापुढे आणा किती मंतरलेले दिवस होते ते गदिमा आणि बाबूजी यांनी तर जीव ओतून यावर काम केलंच पण त्यांच्या आसपासचे लोक सुद्धा या वातावरणामुळे प्रभावित झाले म्हणूनच कदाचित विद्याताईंना म्हणजेच गदिमांच्या पत्नीला आपल्या आत्मचरित्राचं नाव आकाशाशी जडले नाते असं ठेवण्याचा मोह आवरला नसावा असो थोडं विश्रांत झालं तर अहिल्याला शापमुक्त करून सर्वजण मिथिलेत पोचले राजा जनकाने त्यांचे यथोचित स्वागत केले यानंतर शिवधनुष्य उचलण्याची आणि ते भंग पावण्याची कथा आपल्या सर्वांनाच माहित आहे त्यानंतर झालेल्या श्रीराम जानकीच्या विवाहाचं अप्रतिम वर्णन गदिमांनी पुढील गीतामध्ये केलं आहे सीतेच्या मनातील भावभावनांचा कल्लोळ राजा जानकाच्या मनाची स्थिती वरमाला घालते वेळी सीतेची अधीर मनस्थिती याचं इतकं सुंदर वर्णन या गीतामध्ये आहे अर्थात ते तसं हवं असायलाच हवं कारण शेवटी हे माया आणि ब्रह्माचं मिलन होतं ऐकूया तर स्वयंवर झाले सीतेचे स्वाती आणि सहकला आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे 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 श्रीरामानी सहज उचलले धनु शंकराचे पूर्ण जाहले जनक नृपाच्या हेतू अंतरीचे उभे ठाकले
स्वयंवर झाले सीतेचे. उंचावनिया जरा पापण्या पाहत ती राही, तडिता घाता परी भयंकर नाद तोच होई. श्रीरामाने केले तुकडे दोन धनुष्याचे, श्रीरामाने केले तुकडे दोन धनुष्याचे. स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. हात जोडुनी म्हणे नृपती तो विश्वामित्रासी, आज जानकी अर्पियली मी दशरथ पुत्रासी. आनंदाने मिटले डोळे तृप्त मैथिलीचे, आनंदाने मिटले डोळे तृप्त मैथिलीचे. स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. झुकले थोडे राम जानकी घाली वरमाला, गगना माझी देवकरानी करती करताला. झुकले थोडे राम जानकी घाली वरमाला, गगना माझी देवकरानी करती करताला. त्यांच्या कानी गजर पोचले मंगल वाद्यांचे, त्यांच्या कानी गजर पोचले मंगल वाद्यांचे. स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. अंश विष्णूचा अंश विष्णूचा राम तळेची दरिता ती सुता. गंधर्वाचे सूर लागले जय गीता गाता. आकाशाची चढले नाते ऐसे धरणीचे, आकाशाची चढले ऐसे नाते धरणीचे. स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. स्वयं. छान छान. लग्न सोहळा आपल्या डोळ्यासमोर उभा राहिला की नाही. धन्यवाद स्वाती. प्रथम पराक्रमासाठी बाहेर पडलेले राम लक्ष्मण आपल्या नववधूंना घेऊन प्रासादी परतले आणि आनंदाने गृहसौख्य उपभोगू लागले. श्रीराम प्रजाजनांना अतिशय प्रिय आहे हे बघून दशरथाला आता श्रीरामांचा राज्याभिषेक करावासा वाटला. बातमी वणव्यासारखी पसरली आणि सगळीकडे पुन्हा आनंदाचं वारं वाहू लागले. पण चांगल्या पाठोपाठ वाईट हे जसं जनसामान्यांच्या आयुष्यात असते तसेच ते श्रीरामांनाही भोगावे लागले. नियतीने फासे टाकले. केवळ एका स्त्री हट्टापायी राज्याभिषेकाच्या ऐवजी श्रीरामांना 14 वर्षाचा वनवास स्वीकारावा लागणार होता. पण कर्तव्य कठोर श्रीरामांनी ते आनंदाने स्वीकारले. माता कौशल्यालाही राजी केले. आता फक्त सीतेला सांगून मार्गस्थ व्हायचं म्हणून ते सीतेकडे आले आणि सीतेचा निरोप घेऊ लागले. त्यावर सीता काय म्हणणार. ती म्हणाली, पतीच छाया पतीच भूषण, पतिचरणांचे अखंड पूजन, हे आर्यांचे नारी जीवन. अंतरायका त्यात आणिता, निरोप कसला माझा वेता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता. सादर करते आहे स्वाती अग्निहोत्री. निरोप कसला माझा घेता, निरोप कसला माझा घेता,
जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता, ज्या माई हे चरण चालती, त्या मार्गी मी त्यांच्या पुढती, वनवासाची मला नव्हेती, वनवासाची मला नव्हेती, संगे आपण भाग्य विधाता, संगे आपण भाग्य विधाता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता, ज्या चरणांच्या लाभासाठी दडले होते धरणी पोटी, ज्या चरणांच्या लाभासाठी दडले होते धरणी पोटी, त्या चरणांचा विरह शेवटी, त्या चरणांचा विरह शेवटी, काय देऊया हे मला सांगता, काय देऊया हे मला सांगता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता, पतीच छाया पतीच भूषण, पती चरणांचे अखंड पूजन, हे आद्यांचे नारी जीवन, अंतरायका त्या कथानिता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता, मूक राहता गाहो आता, कितीदा ठेवू चरणी माझा, असे न चुकले कुठे बोलता, असे न चुकले कधी बोलता, क्षमा करावी जानकी नाथा, क्षमा करावी जानकी नाथा, जेथे राघव तेथे सीता, निरोप कसला माझा घेता, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता. वा वा स्वाती, सुरेख. सीतेचा तो अटळ निर्धार बघून रामचंद्रांनी शेवटी तिलाही वनवासाला निघण्याची तयारी करण्यास सांगितले. तिघांनी वल्कले परिधान केली आणि रथात बसून अयोध्येपासून दूर निघाले. प्रजाजनांच्या दुःखाला पारावर उडला. त्यांची आर्त प्रार्थना श्रीरामांना अडवू शकली. अयोध्या सोडून तिघेही गंगातीरी शृंगवेपुरास मुक्कामी राहिले आणि दुसऱ्या दिवशी नौकेतून गंगा पार केली. नौकेचे नावाडी नौकेला आणि नदीला विनंती करत होते की कुठलाही अडथळा न आणता श्रीरामांना पहिलं तरी पोहोचू दे. श्रीराम जर स्वतः कर्तव्याची आस सोडत नाही तर आपणही आपले कर्तव्य पार पाडू आणि श्रीरामांना सत्वर गंगापार करून देऊ. सादर आहे पुढील गीत नकोस नौके परत फिरू. सादर करत आहे स्वाती अग्निहोत्री आणि सहकार्य. नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू,
नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू. श्रीरामांचे नाम गात या श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. ही दैवाची उलटी रे, माथ्यावरचा ढळ उमेल. ही दैवाची उलटी रे, माथ्यावरचा ढळ उमेल. भाग्य आपुले आपुल्या हाती, आपल्यापासून दूर करू, आपल्यापासून दूर करू. श्रीरामाचे नाम गात या श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जिकडे जातो राम नरेश, सुभग सुभग तो दक्षिण देश. जिकडे जातो राम नरेश, सुभग सुभग तो दक्षिण देश. आईला अयोध्या पडे अहल्या, पहिल्या उगवतील कल्पतरू, पहिल्या उगवतील कल्पतरू. श्रीरामाचे नाम गात या श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. गंगे तुझा हा मंगल योग, भगीरथ आणि तुझा जल्लोद. गंगे तुझा हा मंगल योग, भगीरथ आणि तुझा जल्लोद. त्याचा वंशज नेसी तूही, दक्षिण देशा अमर करू, दक्षिण देशा अमर करू. श्रीरामाचे नाम गात या श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. पावन गंगा पावन राम, श्रीरामांचे पावन नाम. पावन गंगा पावन राम, श्रीरामांचे पावन नाम. त्रिदोषनाशी प्रवास हा, प्रभू नाविक आम्ही नित्य स्वरूप. प्रभू नाविक आम्ही नित्य स्वरूप. श्रीरामाचे नाम गात या श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय जय राम, जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. श्रीराम जानकी आणि लक्ष्मण वनवासाला निघून गेले. त्यांचा अयोध्येच्या वेशीवर सारथी सुमंताने निरोप घेतला. निरोपाच्या वेळी श्रीरामांनी सगळ्यांसाठी वेगवेगळा निरोप दिला. ते सगळे सुमंताने दशरथाला कथन केले. राजा दशरथाची अवस्था अत्यंत करुणास्पद. शोकातिशयाने कंठ दाटून त्यातूनच राजा दशरथाचे प्राणोत्क्रमण झाले. भरताला राज्याभिषेकासाठी पाचारण करण्यात आले. पण घडलेला प्रसंग कळताच भरताने कैकेयीची कठोर शब्दामध्ये निर्भत्सना करून तो सरळ सैन्य आणि नागरिकांसह राम भेटीला गेला. श्रीरामांचे दर्शन होतात भरताने रामचरणांना मिठी घातली आणि मोठ्या कष्टाने पितृनिधनाची वार्ता सांगितली. सगळीकडे दुःखाची छाया दिसत. भरत विलाप करत म्हणू लागला, माझ्या आईमुळेच आज या प्रसंगातून आपल्याला जावं लागत आहे. तुम्हाला राज्याभिषेकाच्या ऐवजी वनवास भोगावा लागतो. तेव्हा श्रीराम भरताचे सांत्वन करत म्हणाले, तुमच्या दैवात जर दुःख असेल तर तो कोणा एकाचा दोष नसतो. शेवटी मानव हा पराधीनच आहे. त्यामुळे तू ते दूषण लावून घेऊ नकोस. सादर आहे पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. सादर करताय सतीश साठे. दैशात दुःखे भरता
दैव जात दुःखे भरता दोष न कोणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष न कुणाचा माय कैकई दोषी नव्हे दोषितात राज्य त्याग काल यात्रा सर्व कर्मजात खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा तात स्वर्गवासी झाले बंधू येवनांत अतर्क्याला झाले काही जरी अकस्मात मरण कल्पनेसी थांबे तर्क जाणत्याचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा दोन ओढक्याची होते सागरात भेट एक लाट तोडी दोखा पुन्हा नाही गाठ क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसांचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा नको आग्रहाने वजसी परतूस व्यर्थ पितृवचन पाळून दोघे होवे कृतार्थ मुकुट कवच धारण करी हा वेश तापसाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष हा कुणाचा संपल्या विना ही वर्षे दशोत्तरीचार संपल्या विना ही वर्षे दशोत्तरीचार अयोध्येस नाही येणे सत्य हे त्रिवार सत्य हे त्रिवार सत्य हे त्रिवार तूच एक स्वामी आता राज संपदेचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. वा वा. किती शाश्वत सत्य सांगितलंय शब्दप्रभूंनी या गीतातून.
गदिमांना त्रिवारसला. आणि त्या एवढ्या शब्दांना तितक्याच समर्पक स्वरांमध्ये बांधणारे बाबूजी, हे स्वरप्रभू आणि हे शब्दप्रभू, दोघांनाही त्रिवारसला. तर श्रीरामाने अशी समजूत काढल्यानंतर भरताने श्रीरामांच्या पादुका मागितल्या आणि तुम्ही येईपर्यंत त्यांना राजगादीवर ठेवून राज्यकारभार करेल असा निश्चय बोलून दाखवला. श्रीरामांनीही त्यांना संमती दिली. श्रीराम, सीता आणि बंधू लक्ष्मण यासह दक्षिणेकडे प्रवास करू लागले. वाटेत अनेक राक्षसांचा वध करून ऋषी मुनींना त्यांनी संतुष्ट केले. या 10 वर्षांचा काळ होता आणि ते गोदादेवी पंचवटीत पोहोचले. हा वनप्रदेश अत्यंत सुंदर असल्यामुळे तिथेच त्यांनी मुक्काम केला. अर्थात त्या ठिकाणी शूर्पणखेस विरूप करणे हे खरे विधिलिखित होते. त्याचबरोबर सीतेचे रावणाने केलेले अपहरण हे सुद्धा इथेच घडायचं होतं. मरीचे राक्षसाने सुवर्ण मृगाचं रूप घेऊन सीतेला मोहित केलं आणि सीतेने ते हरण आणून द्यायचा हट्टच श्रीरामांजवळ केला. माझं आणून द्या हो हरिण अयोध्या नाथा, सादर करतायत स्वाती आपली. तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, मज आणून द्या तो हरिण अयोध्या नाथा, मज आणून द्या तो हरिण अयोध्या नाथा. जळकती तयांच्या रत्ने शृंगावरती, नवमोह फुलासम सुवर्ण अंगावरती, हे नयन भाळले त्यांच्या रंगावरती, ते इंद्रचापसे पुच्छ भासले उडता, मज आणून द्या तो हरिण अयोध्या नाथा, मज आणून द्या तो हरिण अयोध्या नाथा. तो येऊन गेला अनेकदा या दारी, दिसतात उमटली पदचिन्हे सोनेरी, घाशिले शिंगया रंभा स्तंभावरी, तो दिसे सुवर्ण बघा देवरा कांता, मज आणून द्या तो हरिण अयोध्या नाथा, मज आणून द्या तो हरिण अयोध्या नाथा. चालतो जलद गती मान मुरडितो मंद, डोळ्यात काहीसा भाव विलक्षण धुंद, लागला मृगाचा मला नाथ हो छंद, लागला मृगाचा मला नाथ हो छंद, वेळीच जाहले तृणांतरी ते बघता, मज आणून द्या तो हरिण अयोध्या नाथा, मज आणून द्या तो हरिण अयोध्या नाथा. किती किती मृगाचे लक्ष मी त्या गणू, त्या मृगास धरणे अशक्य कैसे म्हणू, मजसाठी ओढले आपण शांकर धनू, जाकरा त्वरामी पृष्ठी बांधिते भाता, मज आणून द्या तो हरिण अयोध्या नाथा, मज आणून द्या तो हरिण अयोध्या नाथा. तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, मज आणून
हरिणयोध्या नाथा मज आणून द्या तो हरिणयोध्या नाथा. वा वा. जानकीला असा त्या सुवर्ण मृगाचा मोह झाला आणि मग रामायण घडलं. रावणाने सीतेचे हरण करून लंकेस नेलं आणि सीतेची सुटका करण्यासाठी स्वतः श्रीरामांना सागर पार करून जावं लागलं. स्वतः सागर श्रीरामांपुढे प्रकट झाला आणि त्याने सेतू बांधण्यास सांगितलं. सैन्यातील सगळे वानर सेतू बांधण्याच्या कामाला लागले. सेतू बांधारे सागरी हे गीत उच्च स्वरात गात वानरांनी 23 योजनेचा पूल बांधून टाकला. वानरगणांचं हे गाणे जेव्हा आपण ऐकतो तेव्हा त्यांचे सांघिक व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यापुढे उलगडलं. ऐकूया सेतू बांधारे सागरी, स्वाती आणि सहकलाकार. सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी श्रीराम रामचंद्र की जय. सेतू बांधारे बांधा सेतू रे सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी श्रीराम रामचंद्र की जय. गिरिराजांचे देह निखळुनी गजांकशा त्याचीला उचलुनी जलात द्यारे वेड कलुनी जलात द्यारे वेड कलुनी सेतू बंधने जोडून ओढा समीप लंकापुरी. सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी श्रीराम रामचंद्र की जय. फेका झाडे फेका डोंगर पृथ्वी झेल जाना सागर. फेका झाडे फेका डोंगर पृथ्वी झेल जाना सागर. ओढा पृथ्वी पहिल्या तटावर ओढा पृथ्वी पहिल्या तटावर वडवागरी तो धरील माथी सेतू शेषापरी. सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी श्रीराम रामचंद्र की जय. राम भक्ती ये लाटुनी पोटी शततीर्थांच्या लवल्या पाठी. सत्कार्याच्या पथिकासाठी सत्कार्याच्या पथिकासाठी श्रीरामाला असेच घेती वानर पाठीवरी. सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी श्रीराम रामचंद्र की जय. चरण प्रभूचे जयात शिरता सकळ जाना येई तीर्थता. चरण प्रभूचे जयात शिरता सकळ जाना येई तीर्थता. आरंभास्तव अधीर पूर्तता आरंभास्तव अधीर पूर्तता. शिळा होऊनी दडू लागला लाटा लाटांवरी. सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी श्रीराम रामचंद्र की जय. गरजा गरजा हे वानरगण गरजा गरजा हे वानरगण. रघुपती राघव पतित पावन रघुपती राघव पतित पावन. जय लंकारी जानकी जीवन जय लंकारी जानकी जीवन. युद्धालाधी लढू लागू द्या स्फूर्तीच्या भेरी. सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी श्रीराम रामचंद्र की जय. बुभुक्कारुनी पिटवा डंका हो 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 हो. बुभुक्कारुनी पिटवा डंका
दुबळ्या अंधारी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सीतावर रामचंद्र की जय. वा वा. योग्य मुहूर्त पाहून पुढे श्रीरामांचा राज्याभिषेक झाला. रामराज्याला सुरुवात झाली, पण रामायणाची मात्र अजून पूर्तता झाली नव्हती. रामराज्याला कोणाची तरी गोष्ट लागली. सीतेला अवघडलेल्या अवस्थेत श्रीरामांपासून दूर जावं लागलं. आपल्या पुत्रांना वाल्मिकीच्या आश्रमी जन्म द्यावा लागला. हे सगळं पुढे घडणारच होतं. सीतेच्या बालकांचं नामकरण लव आणि कुश असं झालं. ती जाणती झाली आणि त्रिकालदृष्ट्या वाल्मिकींनी त्यांना रघुरायाच्या नगरीत जाऊन श्री रामायण गाण्याची आज्ञा केली. ऐकूया तर ते गीत रघुरायाच्या बांधलेल्या सेतूवरून राम सुग्रीवांची अब्जावधी सेना लंकेत प्रवेशली आणि मग अपेक्षितच घडलं. दुष्टावर शिष्टाचा विजय, असत्यावर सत्याचा विजय आणि अनितीवर नीतीचा विजय. भूवरी रावण वध झाला. अंतरिक्षातून देवांच्या नौबती वाजू लागल्या. रामरथावर पुष्पवृष्टी होऊ लागली. अप्सरा, यक्ष, किन्नर, गंधर्व हे विजयगीत गाऊ लागले. त्याच दिवशी श्रीरामांनी वनवासाची 14 वर्षे पूर्ण केली. आता श्रीरामसेनेसह अयोध्येत परत आले. म्हणून शत्रुघ्नाने सारी नगरी शृंगारली. उंची वस्त्रे अलंकार घालून सारी अयोध्या श्रीरामांच्या दर्शनासाठी डोळ्यात प्राण आणून तिष्ठत उभी होती. पुष्पक विमान खाली उतरलं आणि जनसागराला श्रीराम सीतेचं दर्शन झालं. सहस्रावधी डोळे श्रीरामांना उमळू लागले आणि सहस्रावधी कंठ त्यांचा जय जयकार करू लागले. त्रिवार जय जयकार राम, त्रिवार जय जयकार. सादर करत आहे स्वाती अग्निहोत्री आणि सोनल. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. पुष्पकयाना सुनी उतरले स्वर्ग सौख्य साकार, स्वर्ग सौख्य साकार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. तुला चिंतिते सुदीर्घ आयु, पुण्य सलीला सरिता सरयू. पुलकित पृथ्वी पुलकित वायू, पुलकित पृथ्वी पुलकित वायू. आज अहल्ये परी जाहला नगरीचा उद्धार, नगरीचा उद्धार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. पितृकामना पुरी होऊ दे, राम राज्य या पुरी येऊ दे. ते कौसल्या माय पाहू दे, ते कौसल्या माय पाहू दे. राज्ञी सह तू परंपरेने भोग तुझा अधिकार, भोग तुझा अधिकार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. राम राज्यासता भूवर कलंक केवल चंद्र कलेवर. राम राज्यासता भूवर कलंक केवल चंद्र कलेवर. कज्जल रेखित श्रीनयनावर, कज्जल रेखित श्रीनयनावर. विचारातले सत्य आणतील अयोध्येचा चार, अयोध्येचा चार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. समयी वर्षतील मेघधरेवर सत्यशालिनी दरा निरंतर. समयी वर्षतील
स्वधर्म तत्पर सेवारत धर सदैव तत्पर शांती शांती मुनी वांछिती ती घेवो आकार ती घेवो आकार शांती शांती मुनी वांछिती ती घेवो आकार ती घेवो आकार. निशब्द व्हायला झाले असं. त्याच्यानंतर योग्य मुहूर्त पाहून पुढे श्रीरामाचा राज्याभिषेक झाला. रामराज्याला सुरुवात झाली. पण रामायणाची मात्र अजून पूर्तता झाली नव्हती. रामराज्याला कोणाची तरी दृष्ट लागली. सीतेला अवघडलेल्या अवस्थेत श्रीरामांपासून दूर जावं लागले. आपल्या पुत्रांना वाल्मिकीच्या आश्रमी जन्म द्यावा लागला. हे सगळं पुढे घडणार. सीतेच्या बालकांचं नामकरण लव आणि कुश झालं. ती जाणती झाली आणि त्रिकालद्रष्ट्या वाल्मिकीने त्यांना रघुरायाच्या नगरीत जाऊन श्री रामायण गाण्याची आज्ञा केली. तर ऐकूया ते गीत. रघुरायाच्या नगरी जाऊन गा बाळांनो श्री रामायण, गा बाळांनो श्री रामायण. आपल्या पुढे सादर करतायत स्वाती कल्याणी सहकार. रघुराजाच्या नगरी जाऊन रघुराजाच्या नगरी जाऊन गावालो श्रीरामायण गावालो श्रीरामायण गावालो श्रीरामायण गावालो श्रीरामायण. मुनिजन पूजित सदनामधुनी नराधिपांच्या निवासस्थानी. मुनिजन पूजित सदनामधुनी नराधिपांच्या निवासस्थानी. उपमार्गातून राजपथातून उपमार्गातून राजपथातून मुक्त दरवळो तुमचे गायन. मुक्त दरवळो तुमचे गायन. गावाळानो श्रीरामायण गावाळानो श्रीरामायण. नगरीला भटा लोकमान्यता जाईल वाटा श्री रघुनाथा. नगरीला भटा लोकमान्यता जाईल वाटा श्री रघुनाथा. उत्सुक होऊन श्रवणाकरिता उत्सुक होऊन श्रवणाकरिता करवितील ते तुम्हा निमंत्रण. करवितील ते तुम्हा निमंत्रण. गावाळानो श्रीरामायण गावाळानो श्रीरामायण. सर्गक्रम घ्या पुरताधारी भाव उमटू द्या स्पष्ट गायनी. सर्गक्रम घ्या पुरता ध्यानी भाव उमटू द्या स्पष्ट गायनी. थोडे थोडे गात प्रतिदिनी थोडे थोडे गात प्रतिदिनी. पूर्ण कथेचे साधा चित्रण पूर्ण कथेचे साधा चित्रण. गावाळानो श्रीरामायण गावाळानो श्रीरामायण. नच स्वीकारा धना कांचना नको दान रे नको
काय धनाचे मूल्य मुनिजन, काय धनाचे मूल्य मुनिजन, अवघ्या श्रीरामार्पण, अवघ्या श्रीरामार्पण, श्रीराम 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 श्रीराम. श्रोते हो, गीत रामायणातील ही गीत रामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील यात तिळमात्र शंका नाही. कारण चिरंजीव हनुमंताच्या तोंडून स्वतः गरिबांनीच हे वडवलं आहे. जो वरी हे जग, जो वरी भाषण, तो वरी नूतन नित रामायण. मंडळी, या गाण्याबरोबरच आपण कार्यक्रमाची सांगता करूया. तत्पुरती आपण सर्व आपले विरंगुळाचे मित्र मैत्रिणी सगळ्यांना धन्यवाद. सगळ्यांनी आमचं हे मोडकं तोडकं आम्हाला जसं जमलं तसं सादर केलेलं गीत रामायण आपण ऐकून घेतलं. जास्त धन्यवाद द्यायचे ते अर्थातच खानोलकर सरांना की त्यांनी आम्हाला ही संधी दिली. आजच्या ऐतिहासिक दिवशी आम्हाला रामाची सेवा करायला मिळाली, हे आम्ही आमचं महत्भाग्य समजतो. तेव्हा खानोलकर सरांना आणि तुम्हा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सीतावन रामचंद्र की जय. तुम्ही चौघ आणि माधवी गुर्जर 5 जणांनी आजचा हा गीत रामायणाचा सेतू उत्तम रीतीने बांधलाय. खरं गायला खूप कठीण असलेलं असं गीत रामायण, त्याच्या मार्फत तुम्ही रामायणाचा प्रवास आम्हा सगळ्यांना घडवला. माधवी गुर्जर यांचं अगोदर कौतुक करतो एवढ्याचसाठी की या गीत रामायणामध्ये 54 गाणी आहेत आणि ते जेव्हा सादर होतं तेव्हा 3 दिवसीय सादर होतं. परंतु जेव्हा 1 दिवसीय सादर होतं तेव्हा त्याच्यात 17 गाणी घेतली जातात. माझं सौभाग्य की कोविड पूर्व 14 वर्ष मी कदाचित 100 पर्यंत वेळा गीत रामायणाच्या सान्निध्यात होतो, 3 दिवसीय आणि 1 दिवसीय. त्यामुळे गीत रामायण म्हणजे सान्निध्यातून जर काही आपल्याला जाण येते तर ती मला थोडीशी आली आणि म्हणून मी हा आपल्या सगळ्यांना दिवस कमी असताना पण आग्रह केला. कारण आपल्याला आजचा 22 जानेवारी 2024 दिवस पकडायचा होता. माधवी गुर्जर यांचं विशेष कौतुक म्हणजे 54 गाण्याचे जेव्हा आपण 17 गाणी सादर करतो तेव्हा रामकथा पूर्ण होण्यासाठी जो मधला पूल बांधायचा असतो तो त्यांनी खूप मेहनत घेऊन छान योग्य रीतीने बांधलाय. या 17 गाण्याची आणखी एक गंमत अशी आहे की याच्यात फक्त 40% गाणी पुरुषांसाठी आहेत, 60% गाणी ही स्त्रियांच्या आवाजासाठी आहेत. त्यामुळे सुहास गुर्जर म्हणा, सतीश साठे यांना 40% वाटा आला. पण स्वातीताई कळत होतं तुम्हाला आधीच गेले 2 दिवस गळ्याला ताण आहे इतर कार्यक्रमांमुळे, थोडीशी साथ माधुरी येल्लापूरकर ताईंनी दिली. पण स्वातीताई सगळ्यांच्या वतीने थोडं क्षमस्व, कारण तुमच्या गळ्याला आलेला ताण दिसत होता. सुहास, खूप उत्तम सुरुवात केली तुम्ही श्रीरामाच्या नावाने आणि छान सुरुवात झाली कार्यक्रमाची. सतीशराव आणि मंजिरीताई, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, तुम्ही खरोखर वसुदैव कुटुंब आहात. गेल्या बरेच वर्षात आम्ही तुम्हाला बघतो, सर्व समाविष्ट तुम्ही ही सेवा घडवता. म्हणजे आज गायन केलं हे बाजूला ठेवलं तरी मंजिरीताई जरा सुहास यांच्या मागे येऊन उभे राहा. तर खूप कौतुक आहे तुमच्या दोघांचं.
आणि त्यामुळे ना हे सगळं आजचा दिवस तर साध्य झाला आणि इतर वेळेला पण साध्य होतो. मंजिरीताई खूप खूप आभार. हा, स्वातीताई गाणी खूप छान झाली. सुहास गाणी छान झाली. आपले सतीश साठे यांची गाणी छान झाली. माधुरी इल्लापूरकर, तुम्ही संगीत विशारद आहात आणि आम्हाला त्याचा गर्व आहे. तुम्ही आमच्या संगीताच्या सेवेमध्ये गुरु आहात. परंतु मिळेल ती भूमिका घेणं आणि पुढे जाणं. वेळ कमी होता, पण मला सांगायला आवडेल की जेव्हा माधवी गुर्जर यांनी हे लिखाण केलं तेव्हा माधुरी यल्लापूरकर यांनी मोठेपणाने त्यांना सांगितलं की निरूपण तुम्हीच करा. आणि हा मोठेपणा आहे माधुरी यल्लापूरकर, म्हणून हे आपलं सगळं एकत्रित आपण कधीही कसंही पुढे नेऊ शकतो. अचानक 3 दिवसात गाणी बसवणं हा जरी शब्द आपल्या या कार्यक्रमात आला तरी आजचा कार्यक्रम अप्रतिम छान झालेला आहे. प्रत्येक गाण्याला आम्ही टाळ्या वाजवत होतो, पण त्या आमच्या पुरत्या मर्यादित होत्या. मला समोर सगळे टाळ्या वाजवणारे दिसत होते आणि याला कसली वाद्याची साथ नाहीये हे लक्षात घ्या. जेव्हा वाद्याची साथ येते आणि मुकड्याच्या किंवा कडव्याच्या मध्ये वाद्य वाजतं तेव्हा गाणाऱ्याच्या घशाला थोडा आराम मिळतो आणि तो इथे मिळाला नाही. या सगळ्याची दखल घेऊन तुमचे 5 जणांचे खूप 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 कौतुक करतो. आभार कसं मानणार, आपण एका कुटुंबात आहोत. सगळ्यांचं खूप कौतुक आहे आणि याबरोबरच आपण आजच्या कार्यक्रमात इथे थांबतोय. छान वाटलं, मस्त वाटलं. 22 जानेवारी 2024 दिलासा विरंगुळा तर्फे आपल्याला सेवा देता आली आणि त्याचं खूप खूप कौतुक सगळ्यांच्या वतीने तुमचं कौतुक आहे आणि आपण इथे थांबतो.